सरळ सेवेने पदं भरण्यासाठी अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। याची लास्ट डेट जी आहे 19 डिसेंबर होती, परंतु याची लास्ट डेट वाढून आता 26 डिसेंबर करण्यात आलेली आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अप्लाय करण्यासाठी किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सरळ सेवेने रिक्त पदं भरण्यासाठीची जाहिरात आहे। गट अ, ब आणि क अशा 3 कॅडरमधली पदं असणाऱ्याची पदं आहेत। त्यानंतर सहाय्यक भंडारपालचं पद आहे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचं पद असणार आहे, कनिष्ठ अभियंताचं पद असणार आहे आणि लेखा विभागामधली लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखपाल ही देखील पदं असणार आहेत। ज्यांचं या ठिकाणी बीकॉम झालेलं आहे त्यांना देखील अप्लाय करता येणार आहे। सहाय्यक भंडारपाल गट क यासाठी 13 जागा आहेत। याच्यासाठी तुमची वेतन श्रेणी 19,900 ते 63,200 इतकी असणार आहे। याच्यामध्ये ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे तर अप्लाय करता येणार आहे। आणि टंकलेखनामध्ये तुम्हाला या ठिकाणी 30 शब्द मिनिट मराठी किंवा या ठिकाणी किंवा दिलेला आहे 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी तुमचं टायपिंग झालेलं असणं गरजेचं आहे। कनिष्ठ लिपिकचं जे पद आहे गट क मधलं पद एकूण 46 जागा असणार आहेत। याच्यामध्ये देखील 19,900 ते 63,200 इतकी तुमची वेतन श्रेणी असेल। याच्यासाठी तुमची पदवी मागितलेली आहे आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे। निम्न श्रेणी लघुलेखकची गट क मधली एकूण 6 पदं देखील याच्यामध्ये आहेत। याच्यामध्ये मात्र तुमचं 100 शब्द प्रति मिनिटाचं या ठिकाणी तुमचं लघुलेखन असणं गरजेचं आहे। याच्यामध्ये तुमची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा असेल तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येईल, मात्र स्टेनोचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यासोबत इंग्रजी मराठी टायपिंग देखील या ठिकाणी मागितलेली आहे। आता बघा, उच्च श्रेणी लघुलेखक गट ब चं पद असणारे 3 जागा या पदासाठी आहेत। याच्यामध्ये तुमचं मात्र या ठिकाणी 120 शब्द प्रति मिनिट लघुलेखन म्हणजे स्टेनो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, प्लस टायपिंग देखील तुमची असणं गरजेचं आहे। त्याचसोबत बघा, कनिष्ठ अभियंता यांत्रिकीचं पद आहे। याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्ट इंजिनिअरिंग तुमचं झालेलं आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल। त्याच्यानंतर पहा, उपलेखपाल गट क चं पद आहे, 3 जागा आहेत। कॉमर्समधून तुमच्या या ठिकाणी डिग्री झालेली असेल तर तुम्हाला या पदासाठी अप्लाय करता येणार आहे। गट क चं पद आहे। सहाय्यक लेखाधिकारी गट ब चं पद आहे बघा, आता 6 जागा आहेत याच्यासाठी। याच्यामध्ये तुमचं बीकॉमच त्यांनी मागितलेलं आहे, डिग्री इन कॉमर्समधून या ठिकाणी मागितलेली आहे। त्याच्यानंतर पहा, लेखा अधिकारी गट ब चंच पद आहे। याच्यामध्ये मात्र तुमचा एक्सपिरियन्स अकाउंटिंग नॉट लेस दॅन 5 इयर्स म्हटलेला आहे, एक्सपिरियन्स मागितलेला आहे। कॉमर्सची डिग्री मागितलेली प्लस एक्सपिरियन्स देखील इथं तुमचा असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर पहा, लेखा परीक्षण अधिकारीची पोस्ट आहे। याच्यामध्ये देखील या ठिकाणी त्यांनी डिग्री मागितलेली आहे कॉमर्समधून आणि या ठिकाणी म्हटले की 10 इयर्सचा एक्सपिरियन्स इन सुपरविजरी कॅपॅसिटीमधून मागितलेलं आहे। तर अशी सर्व पदं जी आहेत या ठिकाणी भरली जात आहेत। यासाठी तुमची फीज जी आहे खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये असणार आहे। प्रत्येक पदासाठी वेगवेगळा सिलेबस त्यांनी दिलेला आहे। कनिष्ठ लिपिक हे पद आहे, याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान असे तुमचे विषय असणार आहेत। आणि काही पदांसाठी तांत्रिक प्रश्न असतील, जसं की लिपिक पदासाठी तांत्रिक प्रश्न तुम्हाला असणार नाहीत। 25 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत। व्यावसायिक चाचणी काही ठिकाणी 80 गुणाची असणार आहेत, म्हणजे 40 प्रश्न असणार आहेत। याच्यामध्ये तुम्हाला 200 गुणाची परीक्षा होईल। वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आहे, राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। जर सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला महत्त्वाचं पुस्तक पाहिजे असेल जे की सामान्य ज्ञान या विषयासाठी, तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन लाइनर स्वरूपामध्ये नवीन पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। हे पुस्तक तुम्हाला जिल्हा परिषद असेल, आरोग्य भरती असेल, रेल्वे भरती असेल, त्याचसोबत इतर कुठलीही सरळ सेवेची पदभरती असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज सामान्य ज्ञान या विषयासाठी हे पुस्तक महत्त्वाचं आहे। याचं खास वैशिष्ट्य म्हणजे TCS IBPSने 2023 ते 25 मध्ये घेतलेल्या सर्व परीक्षांमधील सामान्य ज्ञानचे घटक आणि उपघटक जे आहेत, जसं की राज्यघटना, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण, संगणक, स्टॅटिक्स, GK, RTI, RTS या विषयांचं वर्गीकरण तुम्हाला या ठिकाणी उपघटक आणि घटकानुसार देखील करून दिलेलं आहे। तर हे पुस्तक तुम्हाला सामान्य ज्ञान विषयासाठी अत्यंत उपयुक्त आहे। या पुस्तकाचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर, सचिंद्र कुरुन सर जे की STI आहेत, कपिल कळेकर सर यांनी केलेलं आहे। हे तुम्हाला ऑनलाईन भेटेल किंवा कुठल्याही महाराष्ट्रामधील बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात। त्यासोबत इतरही त्यांची पुस्तकं आहेत, जसं की स्वच्छता निरीक्षक पदासाठी खास करून तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक आहे। वाहन चालक पदभरतीसाठी देखील स्पेशल ड्रायव्हर पदासाठी टेक्निकल प्रश्नांसाठी हे पुस्तक त्यांचं आहे। तर ही सर्व पुस्तकं विजयपद पब्लिकेशन पुणे यांची उपलब्ध आहेत महाराष्ट्रामधील सर्व बुक स्टोअरमध्ये।